नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयांतर्गत भाग 3 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। पहिला प्रश्न, जे विशेषण विशेष्याच्या नंतर येते त्याला डॅश म्हणतात। विशेषण विशेष्याच्या नंतर येते म्हणजे सर्वनाम किंवा नाम याच्या नंतर जे विशेषण येते त्याला म्हटलं जातं विधिविशेषण। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहेत? तर एकूण 3 व्यंजने आहेत ज्याला स्वतंत्र दंड आहे मराठी वर्णमालेत, ग, ण आणि श। ट्रिक म्हणून तुम्ही गणेश हे नाव लक्षात ठेवू शकता। पुढे, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा। घोष व्यंजन म्हणजे अशी व्यंजनं ज्यांच्या उच्चारणाच्या वेळी कंठ, गळा कंपित होतो, थरथरतो, गळ्यामध्ये गुंज निर्माण होते, तर तो गट आहे ख, घ, छ आणि झ। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, पुढील म्हणीचे त्याचे योग्य अर्थ ओळखा। चोराच्या हातची लंगोटी। तर याचा अर्थ आहे मित्रांनो, लबाड मनुष्याकडून मिळेल तेच पुष्कळ। अर्थात त्याचा अर्थ असा आहे की अत्यंत कंजूष, लोभी व्यक्तीकडून मिळालेली फार थोडी मदत वस्तू, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, वाक्याचा प्रकार ओळखा। पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता। तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर इथे जर तरचा वापर केला गेलेला आहे। इथे काय लक्षात येते आपल्याला की एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून आहे, म्हणजे तिथे अट घातलेली आहे, म्हणून हे संकेतार्थी वाक्याचे उदाहरण आहे। पुढे, भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रत्यय वापरले जातात? भाववाचक नाम त्यासाठी तो शब्दाला प्रत्यय लागतो। तर कोणता प्रत्यय लागतो? तर य, त्व अर्थात सौंदर्य, प्रभुत्व, शहाणपण, मोठेपण। मित्रांनो, नवलाई, नम्रता, बोलकी आणि दादागिरी, गारवा, म्हणजे हे तीनही जे प्रत्यय दिलेले आहेत ते सर्व भाववाचक नामाला जोडला जातो, वापरला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर होईल। पुढे, खालील व्यंजन संधीचे उदाहरण असलेला पर्याय कोणता? व्यंजन संधी म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन, त्याचा विग्रह असला पाहिजे। तर जो पहिलाच पर्याय आहे सज्जन, सत अधिक जन, चिदानंद, चित अधिक आनंद, स्वर व्यंजन प्लस स्वर। मित्रांनो, जो दुसरा पर्याय आहे तपोधन, हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे। तिसरा पर्याय जो आहे तो स्वर संधीचा आहे, सूर्य अधिक अस्त, महा अधिक ऋषी, विद्या अधिक अर्थी, हाही स्वर संधी आहे। म्हणून मित्रांनो, जो पहिलाच पर्याय आहे पर्याय अ, फक्त अ, तो बरोबर आपला उत्तर होईल। पुढे, खाली दिलेल्या वाक्ये वाचून शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य निवडा। शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारे, मग ते नामाला जोडून येऊ शकतो किंवा नामाप्रमाणे कार्य करणारा शब्दाला जोडून येऊ शकतो। तर जो पर्याय क्रमांक 2 आहे त्यामध्ये टेबलाखाली जो खाली हा शब्द आहे तो नामासोबत जोडून आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्ययाचे वाक्य आहे। टेबलाखाली मांजर आहे। पुढे, काळ ओळखा। त्याने अभ्यास केला होता। केला होता म्हणजे मित्रांनो क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे हे पूर्ण भूतकाळाची गोष्ट आहे, म्हणून पूर्ण भूतकाळ आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा। पूर्णाभ्यस्त शब्द जेव्हा एखादा शब्द जसाच्या तशाच पूर्णपणे वापरला जातो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो आपण। त्यामध्ये हळूहळू, मधून मधून जे रिपीट होतात, पहिला शब्द दुसरा त्याचप्रमाणे रिपीट होतो। तर घर घर हा जो शब्द आहे तो आपला पूर्णाभ्यस्त शब्द होईल। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होणार आहे। पुढे, खालीलपैकी देशी शब्दांचा अचूक गट ओळखा।
मित्रांनो, मराठी भाषेत काही शब्द असे आहेत जे इतर कोणत्याही भाषेतून आलेले नाहीत. ते महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या बोलीभाषेतून आलेले आहेत. तर जो पहिलाच पर्याय आहे, झाड, दगड, रेडा, चिमणी हे देशी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे दिलेल्या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द ओळखा. तत्सम शब्द म्हणजे मित्रांनो संस्कृत भाषेतून मराठीत आलेले जशाचे तसेच शब्द. तद्भव म्हणजे संस्कृत भाषेतून मराठीत येताना थोडेसे बदल झालेले. तर आपल्याला अंजली या संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये जो त्याचा बदल झालेला आहे तो ओळखायचा आहे. तर अंजली या शब्दाचे ओंजळ असे तद्भव शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होणार आहे. ओंजळ म्हणजे मित्रांनो दोन्ही हातांची तयार केलेली ओंजळ असते. पुढे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना डॅश असे म्हणतात. दोन शब्द किंवा दोन वाक्य त्यांना म्हटलं जातं. जे जोडणारे कार्य करतं ते आहे उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे खालील पर्यायातून अकर्मक धातू असलेला पर्याय निवडा. अकर्मक धातू म्हणजे असे क्रियापद ज्यामध्ये कर्त्याची आवश्यकता नसते, कर्ता नसतो त्यामध्ये. तर जो पहिलाच पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, सळसळ, खळखळ आणि थरथर, तोच आपला बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो अकर्मक धातू असे आहेत ज्यामध्ये क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. याची ट्रिक म्हणजे क्रिया कर्त्याकडून सुरू होते आणि कर्त्यावरच ते थांबते. उदाहरणार्थ आपण मित्रांनो सळसळ हा शब्द प्रयोग करून बघू. वाऱ्याने झाडाची पाने सळसळत होती. तर सळसळणारे काय? तर पानेच. आणि सळसळणारे कोण? तर उत्तर पानेच येईल. म्हणजे कर्ता आणि कर्म दोन्ही हेच राहील. म्हणून पर्याय क्रमांक अ हे अकर्मक धातूचे उदाहरण आहे. पुढे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तपशील द्यावयाचे असल्यास उदाहरणार्थ आपण म्हणतो ना की सदरची माहिती खालीलप्रमाणे आहे. तर आपण कोणता चिन्ह वापरतो? विरामचिन्ह असा विरामचिन्ह वापरतो. तर याला काय म्हणतात आपण? अपूर्ण विराम. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह हे वापरत नाही आपण. माहिती द्यावयाची असल्यास स्वल्पविराम म्हणजे कॉमा हाही वापरत नाही. अर्धविराम म्हणजे सेमिकॉलम. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे याच्याकडे तर द्रव्य नाही आणि विद्याही नाही हा म्हणजे डॅश. तर मित्रांनो ज्याच्याकडे विद्याही नाही, द्रव्यही नाही तर कोण? तर तो आहे अकलेचा खंदक. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख माणूस, रिकाम्या डोक्याचा. पुढे रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे केवळ वाक्य कोणते होईल? मित्रांनो तुम्ही वाक्य बघाल तर इथे 2 क्रियापद आलेले आहेत, 2 कर्ता आलेले आहेत. म्हणून इथे केवळ वाक्य तयार करायचं आहे. तर केवळ वाक्यामध्ये कसं होईल ते? ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असलं पाहिजे तिथे. तर दिलेल्या पर्यायापैकी जो पर्याय क्रमांक 2 आहेत, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आले आहेत. या वाक्यातील वाक्यसंकलन प्रकार ओळखा. म्हणजे वाक्याचा कोणता प्रकार आहे? तर इथे जो वाक्य प्रकार आहे तो मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2. कारण मित्रांनो हे उभयान्वयी अव्ययापासून ते जोडलेली आहे. कारण हे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. इथे 2 वाक्य दिसेल मित्रांनो तुम्हाला.
आणि हे दोन वाक्य कारण या शब्दापासून जोडलेली आहे. एक प्रधान वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे. पुढीलपैकी कोणता जोडशब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे? विसर्ग उकार संधीचे, तर दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला लगेच लक्षात येईल जो चौथा पर्याय आहे तो विसर्ग संधीचे उदाहरण आहे. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन असल्यास ते मिसळून ओ तयार होतो. यशोधनाचा ओ, त्याला विसर्ग उकार संधी म्हणतो आपण. पुढे पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, हे कोणत्या भावे प्रयोगाचे उदाहरण आहे? तर हे पुराण भावे प्रयोग याचे उदाहरण आहे. याचे ट्रिक म्हणजे मित्रांनो, हा प्रयोग जुन्या मराठी भाषेत आढळतो. कर्त्याला तृतीय विभक्ती असते, जो कर्ता असतो त्याला तृतीय विभक्ती असते. हे दोन ट्रिकमध्ये तुम्ही ते ओळखू शकतात. पुराण भावे प्रयोग. पुढे खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. होकारार्थी वाक्य दिलेले आहे, त्याचे नकारार्थी करायचे आहे आपल्याला. तर वाक्य आहे, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. तर मित्रांनो इथे कसं होईल, जो पर्याय क्रमांक 3 आहे, या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही, म्हणजे मला दुःख होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे धोंडा, बोका, रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? तर ही शब्द आहेत देशी भाषेचे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. जे परभाषीय नाहीत, महाराष्ट्रातून पूर्वी बोलीभाषेतील आहेत असे शब्द. पुढे वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वैयक्तिक म्हणजे पर्सनली, प्रायव्हेटली. तर याचा विरुद्धार्थी काय होईल? सामूहिक, सार्वजनिक. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे ठणठणपाळ हा अलंकारिक शब्द डॅशसाठी वापरला जातो. ठणठणपाळ म्हणजे त्याचा अर्थ आहे बुद्धिहीन, कर्तृत्वहीन मनुष्य, म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही असा विद्याहीन मनुष्य. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. शेवटचा प्रश्न, पुढील समुच्चयबोधक संयुक्त वाक्याचे योग्य उदाहरण कोणते? संयुक्त वाक्याचे समुच्चयबोधक हे उभयान्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे, उपप्रकार समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. तर त्यामध्ये कोणतं उदाहरण आहे मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी? तर पर्याय क्रमांक जो 4 आहे, ती मुंबईला गेली आणि तिथे तिने नाटकात कामे केली. 2 स्वतंत्र वाक्य आहेत आणि या शब्दाशी ते जोडलं गेलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो ही 25 प्रश्न होती जी की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. नक्कीच तुम्हाला ती भविष्यात परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.